नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक आर बी पाटील. आपला आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे, शिक्षणाचे जागतिकीकरण. खरं तर जागतिकीकरण ही संकल्पना आपल्याला ऐकून माहिती आहे. नेमकं जागतिकीकरण म्हणजे काय या संदर्भात बरीचशी मतमतांतरे आहेत. तरीसुद्धा आपण त्याचा एक ढोबळ अर्थ घेऊ शकतो की एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमा रेषेपलीकडे जाऊन आपण केलेले किंवा एखाद्या देशाने केलेले व्यवहार याला आपण जागतिकीकरण असं म्हणू शकतो. काहींच्या मते जागतिकीकरणात प्रत्येक देशाने जगातील सर्व देशांशी आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करावेत असं मत काहींनी मांडलेलं आहे. काहींच्या मते जागतिकीकरणामध्ये प्रत्येक देशाने आपली संपूर्ण अर्थव्यवस्थाच अन्य देशांना संपूर्णपणे मुक्त करून द्यावयाची असते व जागतिकीकरणाचा साधा सरळ अर्थ आपली अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये समाविष्ट करणे याला जागतिकीकरण म्हणावे असे काहींचे मत आहे. तरीसुद्धा यातून एक नवीन व्याख्या तयार होते, ती म्हणजे अशी: प्रत्येक देशाने आपली अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेत समाविष्ट करणे याला जागतिकीकरण म्हणता येईल. आज आपण जर बघितलं तर या जागतिकीकरणाच्या सुरुवातीच्या माध्यमातून किंवा सुरुवात झालेली आहे 1991 साली, जेव्हा LPG मॉडेल आलं, म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. त्यातील ग्लोबलायझेशन ही संकल्पना पाहत असताना आपल्याला या ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरणाला नेमकी कशी गती प्राप्त झाली हे सुद्धा पाहणं अपेक्षित ठरेल. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर असेल तर ती म्हणजे गॅट्स करार आहे. याचबरोबर माहिती तंत्रज्ञान व संप्रेषण तंत्रविज्ञानातील प्रगती आहे. याचबरोबर राज्यांना मिळालेली स्वायत्तता हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग म्हणावा लागेल. ज्ञाना आधारित समाज रचना जी आज सद्यस्थितीमध्ये निर्माण झालेली आहे, याच्यामुळे सुद्धा जागतिकीकरणाला गती निर्माण झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. याचबरोबर एकूण आर्थिक गुंतवणुकीतून वाढत्या नफ्याची जी अपेक्षा प्रत्येक देशाला निर्माण झालेली आहे, ही सुद्धा एक जागतिकीकरणाच्या गतीची बाजू आहे असं आपल्याला म्हणता येईल. खरं तर ही संकल्पना आर्थिक जरी असली तरीसुद्धा मानवाच्या जीवनातील सर्व क्षेत्रांच्यावर या संकल्पनेने आज छाप पाडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आपले जे शिक्षण क्षेत्र आहे, या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा जागतिकीकरणाच्या माध्यमातून काही आव्हाने निर्माण झाली, काही बदल शिक्षण क्षेत्रामध्ये घडून येताना दिसतात. शिक्षक कसा असावा जागतिकीकरणामध्ये, विद्यार्थी कसा असावा, त्यांच्यासमोरील आव्हाने कोणकोणती आहेत, हा सर्व विषय किंवा याबद्दल माहिती आपण पुढील लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासणार आहोतच. पण तरीसुद्धा शिक्षणाचे जागतिकीकरण याचा नेमका अर्थ आपल्याला जर घ्यायचा झाला तर शिक्षणाचे जागतिकीकरण म्हणजे कोणत्याही बंधनाविना गुंतवणूक, रोजगार, शोध व संशोधन यासाठी व्यापक शिक्षणात प्रवेश करणे. यासाठी जगातील कोणताही नागरिक त्यांच्या कुवतीनुसार व निवडीनुसार मुक्तपणे अध्ययन अध्यापन करू शकतो व रोजगार शोधू शकतो. याला आपण शिक्षणातील जागतिकीकरण असं आपण म्हणू शकतो. आता या शिक्षणातील जागतिकीकरणाच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी साध्य होतील हे पाहत असताना आपल्याला पहिल्यांदा असं म्हणावं लागेल की आपल्या देशातील विद्यापीठांच्या काही शाखा दुसऱ्या देशामध्ये आपल्याला स्थापन करता येतील. याचबरोबर इतर देशातील विद्यापीठांचे शिक्षण आपल्याला आपल्या देशाच्या माध्यमातून मिळू शकेल. आपले विद्यार्थी बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकतील. बाहेरच्या देशातील विद्यार्थी आपल्या देशामध्ये येऊन शिक्षण घेऊ शकतील. परदेशी विद्यापीठांच्या पदव्या आपल्याला आपल्या देशामध्ये राहून देशांतर्गतरित्या मिळवता येतील. याचबरोबर उत्कृष्ट दर्जा व अभ्यासक्रम असणारे शिक्षण आपल्याला भारतामध्ये राहूनसुद्धा घेता येऊ शकतं, परदेशात जाऊनसुद्धा घेता येऊ शकतं. म्हणजे एकूणच शिक्षणाला कोणतीही मर्यादा न ठेवता इतर देशांची ज्या पद्धतीनं मुक्त व्यापार केला जातो आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये, त्याच पद्धतीनं शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा मुक्ततेचे वातावरण निर्माण केले जाऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञानाचा, जागतिक स्तरावर घडणाऱ्या बाबींचा समावेश असणारा अभ्यासक्रम आपल्याला निर्माण करता येऊ शकतो. याचासुद्धा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होऊ शकतो. विद्यार्थी वर्गाला आपल्या पसंतीनुसार अभ्यासक्रम निवडता येऊ शकतो. व्यावसायिक कौशल्यावर आधारित असणाऱ्या अभ्यासक्रमाची व शिक्षण प्रणालीची निवड विद्यार्थ्याला करता येऊ शकते. त्याचबरोबर नवनवीन तज्ज्ञ, अनुभवी, अभ्यासू, नामवंत शिक्षकांच्याकडून मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल किंवा घेता येऊ शकेल. परदेशी जे शिक्षक आहेत ते आपल्या भारत देशातील विद्यार्थ्यांना
परदेशी विद्यापीठांच्या माध्यमातून अध्यापनाचे कार्य करू शकतील किंवा भारतातील तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा परदेशी मुलांनासुद्धा होऊ शकेल. या सर्व बाबी या शिक्षणाच्या जागतिकीकरणामध्ये येतात असं म्हणायला हरकत नाही. याचबरोबर जागतिक स्तरावरील जे तज्ज्ञ आहेत या तज्ज्ञांची मार्गदर्शन त्यांच्याशी सल्लामसलत करण्याची सोयसुद्धा आपल्याला या माध्यमातून करता येऊ शकते. शिक्षण हे ठराविक 4 भिंतींच्या मध्ये अडकून न राहता याच्या बाहेरसुद्धा जे व्यावहारिक जग आहे, व्यावहारिक जगतामधील कोणकोणत्या घडामोडी आहेत याचासुद्धा अभ्यास या शिक्षणाच्या माध्यमातून, जागतिकीकरणाच्या माध्यमातून आपल्याला समजून घेता येतील. प्रशिक्षण केंद्रे व वर्ग चालवण्यासाठी लागणाऱ्या उत्तम साधन, व्यक्ती, त्यांच्याकडील ज्ञान, त्यांच्याकडील कौशल्य याचासुद्धा लाभ प्रत्येक विद्यार्थ्याला घेता येऊ शकतो. एकूण सांगायचं झालं तर जागतिक स्तरावर स्पर्धा निर्माण जर झाली तर त्याच्या माध्यमातून प्रत्येक देशाला त्याचा फायदा होईल. विविध नवनवीन रोजगाराच्या संधी भारतामध्ये उपलब्ध होऊ शकतील, भारताबाहेर उपलब्ध होऊ शकतील. भारतातील व्यक्ती ह्या बाहेर देशामध्ये आज कार्यरत आहेत हे आपल्याला माहिती आहे, पण तरीसुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून एकाच वेळेला आज जर आपण विचार केला तर एकाच वेळेला 2 कोर्स विद्यार्थ्यांना करता येऊ शकतात. अशी सोय काही विद्यापीठांच्या मध्ये आजसुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. इतर देशातील विद्यापीठांतील भारतातील शाखांच्यामधून जर भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत असेल, एखादा परदेशी अभ्यासक्रम पूर्ण करता येत असेल तर ही नक्कीच एक चांगली गोष्ट आहे. इतर देशांची शिक्षण पद्धती कशी आहे, त्या शिक्षण पद्धतीचा वापर करून तिथली औद्योगिक प्रगती कशा पद्धतीनं डेव्हलप होते किंवा त्याचा विकास कशा पद्धतीनं होतो याचासुद्धा आपल्याला अभ्यास करता येईल. आणि एकूणच या जागतिकीकरणामध्ये, शिक्षणाच्या जागतिकीकरणामध्ये नक्कीच भारतीय समाजाला, भारतीय विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आणि आपली जी भविष्यातील पिढी आहे या पिढीला जर याचा योग्य पद्धतीनं फायदा झाला तर आपला भारत देश नक्कीच विकसितपणाकडं वाटचाल करायला तयार राहील. आज आपण सद्यस्थितीमध्ये अजूनही विकसनशील अवस्थेमध्ये आहोत, म्हणजेच विकासाकडे वाटचाल आपली चाललेली आहे. आपण असं म्हणतो की भारत देशाला महासत्ता बनवायचं आहे, तर भारत देशाला जर महासत्ता बनवायचं असेल तर या शिक्षणातील जागतिकीकरणाचं तंतोतंत पालन प्रत्येक घटकाकडून होणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं अभ्यासक्रमामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. शिक्षकाने स्वतःमध्ये काही गोष्टींचा बदल करणं अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनीसुद्धा त्या पद्धतीनं स्वतःमध्ये बदल करणं अपेक्षित आहे. आणि जी मोठमोठी आव्हानेसुद्धा डोळ्यासमोर येतील या सर्व आव्हानांना सामोरे जाणं हे सुद्धा प्रत्येक घटकाचं कार्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. फक्त आर्थिक बाबींशी संदर्भातच जागतिकीकरण आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. तर मानवी जीवन जगण्यासाठी जी विविध सर्व क्षेत्रे आहेत या सर्व क्षेत्रांच्यामध्ये या जागतिकीकरणाचा कुठं ना कुठं तर अंश आहे किंवा याच्या माध्यमातून नक्कीच देशाचा विकास होण्यासाठी मदत होऊ शकेल. शिक्षणाचे जागतिकीकरण ही संकल्पना सांगत असताना मी या ठिकाणी तुम्हाला अगदी महत्त्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की कोणकोणत्या पद्धतीनं त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल, कशा पद्धतीचं शिक्षण आपल्याला घेता येऊ शकेल. प्रत्येक देशाने खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर त्यामध्ये शिक्षण क्षेत्रही विविध प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना खुले करणे म्हणजे शिक्षणाचे जागतिकीकरण असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. धन्यवाद.